मंडळी, गल्ली ते दिल्ली सामान्य नागरिकांमध्ये जेव्हा जेव्हा राजकीय गप्पांचा विषय रंगतो तेव्हा त्यात नेते मंडळींच्या संपत्तीची हमखास चर्चा होत असते. त्यांच्या उत्पन्नाच्या वेगवेगळ्या साधनांबद्दल सांगितलं जातं. अमुक आमदाराकडे एवढा पैसा, तमुक खासदाराकडे एवढं भांडवल, अन आजी माजी मंत्र्यांकडे तर नोटांची बंडल भरलेल्या गोण्या पडून असतात, असं अनेकदा बोललं जातं. अर्थात या नेत्यांची खरी संपत्ती किती याबद्दल अंदाज लावणं जरा कठीणच आहे. पण या मंडळींना निवडणुकीपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात त्यांना संपत्तीचाही उल्लेख करावा लागतो. त्याच प्रतिज्ञापत्रावर आधारित ADR म्हणजेच असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्सचा अहवाल प्रसिद्ध होत असतो. त्या अहवालानुसार भारतातील तसेच वेगवेगळ्या राज्यातील सर्वात श्रीमंत आणि गरीब लोकप्रतिनिधींची माहिती दिली जाते. विधानसभेतील आमदारांबद्दल बोलायचं झालं तर देशातील सर्वात श्रीमंत आमदारांची मोठी यादी ही भाजप पक्षाकडे आहे. देशातील सर्वात श्रीमंत आमदारांची मोठी यादी ही भाजप पक्षाकडे आहे. तर देशातील सर्वाधिक आमदार देखील भाजपचाच आहे. निर्मल कुमार धारा असं त्या आमदाराचं नाव असून पश्चिम बंगालच्या इंडस मतदारसंघांचं ते नेतृत्व करतात. त्याची एकूण मालमत्ता फक्त 1700 रुपये एवढी आहे. मग भारतातील सर्वाधिक श्रीमंत आमदार कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या आमदार महोदयाचं नाव आहे पराग शाह. त्यांची एकूण मालमत्ता तब्बल 3383 कोटी रुपये इतकी आहे. ते महाराष्ट्रातील घाटकोपर पूर्वेचे भाजपचे आमदार आहेत. साहजिकच महाराष्ट्रातील देखील ते टॉपचे श्रीमंत आमदार आहेत. पण त्यांच्यासह राज्याच्या विधानसभेत असे 18 आमदार आहेत ज्यांची संपत्ती ही 100 कोटींहून अधिक आहे. आता ते मालमत्ता आमदार कोण आहेत आणि त्यांची संपत्ती किती आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी राजनंदिनी आणि आपण पाहताय समांतर. मंडळी, पराग शहा यांच्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील दुसरे सर्वाधिक श्रीमंत आमदार आहेत प्रशांत ठाकूर. 475 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. ते पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. नंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली. तिसऱ्या क्रमांकावर येतात दक्षिण मुंबईतील मलबार हिल मतदारसंघाचे भाजपचे 7 वेळचे आमदार आणि विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार 447 कोटी रुपये इतकी त्यांची मालमत्ता आहे. चौथ्या क्रमांकावर आहेत मंत्री प्रताप सरनाईक. ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 2009 पासून ते इथले शिवसेना आमदार आहेत. 333 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदारांच्या यादीत 5वा क्रमांक लागतो समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचा. मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून ते सलग 4थ्यांदा आमदार आहेत. 309 कोटी रुपये इतकी त्यांची मालमत्ता आहे. 6व्या क्रमांकावर काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विश्वजित कदम आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस कडेगाव या मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. दिवंगत काँग्रेस नेते डॉक्टर पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ही 299 कोटी रुपये असल्याचं दिसून ADR अहवालात दिसून येते. याच अहवालानुसार महाराष्ट्रातील 7व्या क्रमांकाचे श्रीमंत आमदार आहेत डॉक्टर तानाजी सावंत. शिवसेना शिंदे गटाचे ते माजी मंत्री असून आणि सध्या धाराशिव मधील परंडा विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. मागच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 1,500 मतांनी ते विजयी झालेत. 265 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती असल्याचं समजतंय. तर विधानसभेतील 8व्या क्रमांकाचे श्रीमंत आमदार आहेत समीर दत्तात्रय मेघे. ते नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातून भाजपचं नेतृत्व करतात. 261 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. मंडळी, राज्यातील श्रीमंत आमदारांच्या यादीत अर्थात 100 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या आमदारांमध्ये 9वा क्रमांक लागतो भाजप आमदार राजेश पवार यांचा. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघाचे ते आमदार असून 212 कोटी रुपये इतकी त्यांची मालमत्ता आहे. आता 10व्या क्रमांकावर येतात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे. पुणे जिल्ह्याच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. 208 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती असल्याचं ADR अहवालात नमूद आहे. याच अहवालानुसार 11वा क्रमांक लागतो राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचा. सातारा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप अशी त्यांची आमदारकीची ही 5वी टर्म आहे.
त्यांच्या संपत्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 128 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. राज्य विधानसभेतील श्रीमंत आमदारांच्या यादीत 12व्या क्रमांकावर येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर. केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सलग 4 वेळेस निवडून आलेत. 127 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. आता 13व्या क्रमांकावर येतात पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके. 127 कोटी रुपये जवळपास त्यांची मालमत्ता असल्याचं दिसून येत आहे. सुनील शेळके यांच्यानंतर 14वा क्रमांक लागतो त्यांचे नेते, पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा. अर्थ खात्यासारखा महत्वाचा पदभार त्यांच्याकडे आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते सलग 8व्यांदा निवडून आलेत आणि त्यांची संपत्ती आहे 124 कोटी रुपये. तर कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया हे राज्य विधानसभेतील 15वे श्रीमंत आमदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे ते भाजप आमदार असून 123 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. त्यांच्या पाठोपाठ 16वा क्रमांक लागतो भाजप आमदार समाधान आवताडे यांचा. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. 115 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. राज्य विधानसभेतील 100 कोटीहून अधिक मालमत्ता असलेल्या आमदारांच्या यादीत 17वा क्रमांक लागतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा. अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत. 106 कोटी रुपये इतकी त्यांची मालमत्ता आहे. तर 18वे आमदार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कळवा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून जितेंद्र आव्हाड हे सलग 4 वेळेस निवडून आलेत. 103 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. तर मंडळी, हे आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेतील 18 आमदार ज्यांची संपत्ती ही 100 कोटींहून अधिकची आहे. ही आकडेवारी ADR म्हणजेच असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मर्सच्या अहवालातून मार्च 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. बाकी तुमच्या अंदाजानुसार या आमदारांची खरी संपत्ती किती असेल आणि या बाबतीत तुमच्या मतदारसंघातील आमदाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, यावरच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.